तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला. जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो? कई वरिष्ठ नेता जो ऐसे हैं जिनको शामिल नहीं किया गया मंत्रिमंडल में, अभी तो वो तो जो है जो पार्टी के हमारे जो नेता है उनका निर्णय होता है, तो उसके बारे में क्या कहेंगे. पण सर वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे. तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला. भुजबळ साहेब नाशिक जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे. एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता. मग काय सांगू त्याच्यावर. सर जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं. भुजबळजी तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून असं नाही. तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा. तुम्ही असं नाही मला तुम्हाला तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्या तोंडात टाकणार. तुम्हीच मला जे काय बोलायचं बोलत चला. नाशिकमध्ये डोंट बी अग्रेसिव्ह, बी काम अँड क्वाइट. सर नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर नाशिक फार्म हाऊसवर भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समता परिषदेचे आणि तुमचे समर्थक लोक गोळा होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी मागणी काय करू आता मी. चाललो आता मी त्याच्यासाठी जातो आहे. मी निघालो मग नाशिकलाच निघालो. सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का तुम्हाला? किती महत्वाचं किती पक्षामध्ये एकतर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. सर तुमच्या बॅनरवरती सर पक्षाच्या बॅनरवरती तुमची आता भुजबळांशी बोलणं झालंय का? काय राहील कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही कोणी? पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण सर पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत. चांगली गोष्ट आहे. पुढे भूमिका काय राहील? कधी कधी जागा नसते बॅनरवर. चला.